संतोष देशमुख सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये राज्यभर गेले महिनाभर आंदोलन सुरू आहे आणि वाल्मिक कराडचा जो आका आहे एका मंत्र्याचं नाव याच्यात येत आहे. तुम्ही त्या मंत्र्याचं नाव कदाचित घेऊ इच्छित नसाल, पण त्या मंत्र्याचा राजीनामा घ्यावा एवढा दबाव सरकारवर असूनही सरकार त्यांना पाठीशी घातलाय. त्यांचे नेते जे आहेत अजित पवार ते त्यांना पाठीशी घालतात असं वाटतं का? असं आहे की ते सगळं प्रकरणच खूप चिंताजनक आहे. ज्या पद्धतीनं या तरुणाची हत्या केली गेली त्याच्या माध्यमातून पाऊल उघडलं याबद्दलची जी चर्चा आहे आणि त्याची प्रचंड प्रतिक्रिया विशेषतः मराठवाड्याच्या काही जिल्ह्यात आहे. पहिल्यांदा त्या कुटुंबियांना वेचायला वीज दिलं होतं, त्यांना वेचायला वीज दिलं होतं, परभणीला वेचायला वीज दिलं होतं आणि तिथं लोकांच्या सर्वसामान्य लोकांच्या जी मी प्रतिक्रिया पाहिली ती अतिशय चिंताजनक आहे. तिथं एक प्रकारचा प्रचंड जीव असा सामाजिक तणाव हा तिथे जो तयार होईल हे स्वच्छ दिसत होतं आणि त्यामुळे याचं काहीतरी मार्ग साधला पाहिजे. ही बाब राज्याच्या प्रमुखांना नुसतं चर्चा करणंसुद्धा घातली आणि इथं राजकारण हे अंतर लोकांच्यावरती समाजाच्या सगळ्या घटकांच्यावरती एक वाक्यता आणि विस्तृतता ही कशी करता येईल याचा प्रयत्न करण्याची गरज आहे हे त्यांच्या नजरेत राहिलं. कोणी आता काय होतं दुसऱ्यानं काही ना काहीतरी रोज घडत आहे, पण हे महाराष्ट्राला संविधानातून नाही. आम्हा लोकांचा दृष्टिकोन सामंजस्य निर्माण करायला प्रयत्नाची पराकाष्ठा करणं इथं राजकारण अजिबात न घडणं ही आहे. या संबंधित प्रश्न आहे. सगळे काही जण नेते वेगवेगळ्या पक्षाचे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची किंवा मंत्रिमंडळातून बाहेर जायची अपेक्षा धरत आहे. तुमचं व्यक्तिगत काय मत आहे? जोपर्यंत अजितदादांचं म्हणणं आहे की एव्हिडन्स सापडत नाही तोपर्यंत त्यांनी मंत्रिमंडळात राहायला काय हरकत नाही अशी भूमिका आहे. तुमची या संदर्भात काय? माझी भूमिकापेक्षा याचा निकाल राज्याच्या प्रमुखांनी घेतला पाहिजे. सगळं महाराष्ट्रात चर्चा काय याची नोंद त्यांनी घेतली पाहिजे. याच्याबद्दल त्याची जी माहिती जी आहे ती केव्हाही गृह खात्याकडे अधिक असण्याची शक्यता हाताळता येते आणि त्यामुळे वस्तुस्थितीबरोबर हे वातावरण दुरुस्त करायला राज्यकर्त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा तातडीने केली पाहिजे हाच माझा आग्रह आहे. आपण जर पाहिलं तर सामनात